स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहे तिथे. जसं मगाशी खाली आता तिकडे मी टाकून वाढलेली आहे. चला भेटूया आपण. मला आता दुसरीकडे पण जायचंय. हे काय लेफ्ट साईडला सोंडासारखं दिसतंय. तो एलिफंट पॉइंट आहे. किती विस्तीर्ण पठार आहे पहा. आणि खाली एकदम गहरी म्हणजे खोल खोल दरी आहे. भीती वाटते. नाही का भीती वाटते? प्रॉब्लेम असा आहे की ऊन असल्यामुळे कदाचित माझंच प्रतिबिंब आपल्याला दिसेल. ती बघा नदी. उन्हामुळे 8 points elephant head. The Cape Point is named after the British governor. वाचा. इकडून नदी तुम्ही पहा. अत्यंत सुंदर दिसतोय हा नजारा. झूम करून दाखवते तुम्हाला. पाहिलं का? तिकडे छोटासा ब्रिज दिसते आपल्याला. दिसत असेल तर नाहीतर फक्त नदी चेन दिसत असेल डायरेक्टली. काय ऊन भरपूर आहे. डोक्यावर ठेवू नये. नदी छोटी पण पडते त्याच्यामध्ये. किती छान आणि सुंदर असं हे विहंगम दृश्य आहे. आता सगळ्यात पहिला मी बघणार, एडिटिंग करणार, मग तुमच्या समोर प्रस्तुत करणार. ठीक आहे. हा, हे पहा. जो एलिफंट हेड होता की नाही मी तुम्हाला दाखवला, तो हेड आता मी आता एलिफंटवर बसली आणि ते डोक्यात एलिफंट आहे असं समजा. ठीक आहे. हाच एलिफंटचा हेड आहे. आता मी अगदी एलिफंटच्या पाठीवर बसलेला आहे असं समजा. ठीक आहे. आणि ही नदी बलकावलीचं काहीतरी म्हणतात त्याला. तर नदी किती सुंदर आहे. खूप जोराने ओरडणार होता मी तिकडे. हे हँडमेड आहे ना सगळं. डेकोरेटिव्ह आर्टिकल. तर मॅप्रा गार्डनला मी पोहोचले. पहा, सेल्फी पॉइंट. आणि I think so this is खाकरा फैक्ट्री, pre-roasting station, cutting station, pressing station, handmade खाकराज मेड. असे
खाकराची फॅक्टरी आहे इथे. हे पहा, खाकरा फॅक्टरी, खाकरा सेल काउंटर आहे. चीज मस्ती, प्युअर घी, मेथी, टोमॅटो मस्ती नूडल मसाला आहे. 225 रुपये. हे पहा, नूडल मसाला आणि 225चा पॅक आहे. हे कुठलेही ना, चीज मस्ती वगैरे. आणि तिथे ते बनवतात मिल्क विथ आल्मंड्स, डार्क चॉकलेट्स आहेत. बार्स चॉकलेट आता सगळ्यांची सो 144. रुपीज. आता तू खाणार नाहीस म्हटल्यावर मी कसं घेऊ. इकडे तुम्हाला टेस्ट करायला पण देतात. पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. हे मी आता खाल्लं नॉर्मल पान, खूप छान लागतं, खूपच छान. आता हे मी ऑरेंजचा टेस्ट करते. Almond dates along with fun flavor. It is nice. चांगलं लागतं. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा ना हे पान फ्लेवर खूप छान नॅचरल वाटतं. तुम्ही येताना कदाचित हे घेईन. हे तेच आहे. बटर क्लासिक कुकी कॉइन. कॅशिओ, बटर कॅशिओ. मला वाटते एक बटर मधले कॅशिओ आहे ते, आणि ते बटर मधले कुकीज आहेत. क्लासिक मॅप्रो सिरप आहेत, चॉकलेट सिरप टॉपिंग आपल्याला जे मिळतं आपल्या सुपरमार्केटमध्ये पण मिळतं. बट दिस इज ऑथेंटिक प्लेस की जिथे त्यांचं प्रोडक्शन होत असतं. म्हणूनच मॅप्रो हे महाबळेश्वरचं ऑथेंटिक आहे. जसं काजू म्हणा, कोकणचं वैभव आहे, आंबे कोकणचं वैभव आहे, तेव्हा स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचं वैभव आहे. त्याच्यामुळे लोक ऑथेंटिक ठिकाणी जेवणाचं त्यांचं जास्त कळ असतं. सुपरमार्केटमध्ये सगळे मॅप्रोचे प्रोडक्ट्स मिळतात, नाही असं नाही. पण एक बिलीफ असते लोकांमध्ये ते होतात, तर आम्ही इथूनच कामी घेऊ असं. साऊथमध्ये काय काय घेऊ, पण मी कधी टेन्शन केलं नाही. इथे पण तुम्हाला बरेच प्रॉडक्ट्स इथे मॅप्रोचे ऑथेंटिक पल्चेस 105 पल्चेस अँड दिला द क्यूब्स, नुसते क्यूब्स आहेत. मी काही जास्त घेतलं नाही, मी फक्त डूप करण्यासाठी मॅप्रोचं डूप घेतलं, ज्यात नॅचरल आहे, स्पाइस्ड आहे, नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह. ते ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता ब्रेडपेक्षा.
इट्स लाईक चटणी ओनली बट विदाउट म्हणजे फक्त स्ट्रॉबेरीचा फ्लेवर असणार त्याच्यामध्ये आणि स्पाइस. सो इथं पण टॅमरिंड जामून फ्रूट चू आहे. हे पहा जामून फ्रूट चू आहे, स्ट्रॉबेरी फ्रूट चू आहे, नंतर कल्टी फ्रूट चू आहे ते मी घेतलं. गोळाच आहे, तेलच आहे. प्रोडक्ट मी दाखवायला गेलं तर आय थिंक द होल डे विल गो इन टू इट. आता मला फक्त एकच घ्यायचा कंदी पेढे घ्यायचं. ते कुठं मिळतात मला माहित नाही कंदी पेढे. हे कितीला म्हणाला? आणि म्हटलं हा व्हाईट फॉरेस्ट आहे, हा मल्टी फ्लोर आहे आणि हा जामून ब्रँडिंग आहे बरं का, ब्रँडेड आहे ते. बरेच प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याकडे, त्यांची स्वतःच्या चिक्कीचं प्रॉडक्ट आहे, फज आहे, बरेच प्रॉडक्ट्स आहेत. बरेच प्रॉडक्ट्स सांगितले. क्रस्ट स्ट्रॉबेरी वगैरे. क्रस्ट हे कसं पॅकेट? 100 रुपये. दादा 80 रुपये. त्यांच्या स्वतःच्या pack. यांच्या दुकानामध्ये आहे. आता हे बघा, हे आहे ना इथे अशा खूप साऱ्या प्रिझर्व नाही केलं तर इथे ना या पठारावरती जेल होती. तर तो विल्सन नावाचा गव्हर्नर जो होता तो जेलमध्ये टाकायचा लोकांना इथे, तर त्याचे अवशेष बाकी आहेत. तर आम्ही आता चाललो आहे समोरच्या साईडचा तुम्हाला व्ह्यू दाखवायला. इकडून खूप चांगला व्ह्यू मिळेल म्हणून आम्ही त्यातून सोडून जाणार आहोत. आणि समोर पाचगणीचे छोटे छोटे गावं वसलेले आहेत, घरं आहेत. ते खूप छान आणि खूप छान दृश्य दिसेल आपल्याला. हा पूर्ण पठार आहे. ह्या पठारावरती आम्ही पाऊल टाकलं आणि आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहिलं नाही. की बघा हे जे दगड आहेत, हे प्रत्येक दगड आहे ना, ह्या प्रत्येक दगडातून की नाही शिवाजी महाराजांचा आवाज येतोय, त्यांच्या घोड्यांच्या ताटांचा आवाज येतो, आम्हाला भास होतोय पूर्ण पठारावरती. की त्या काळामध्ये असंच असणार ना. आता हे असं बांधलेलं तर नसणार, असंच असणार म्हणून आम्हाला आवाज येतोय. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये, तर आम्ही दर्शन घेऊन येतो बरं का. आता आपण आम्ही पोहोचते आहे क्षेत्र महाबळेश्वर. शंकराचं देऊळ आहे आणि इथे हे महाबळेश्वर नावाचं